इंदापुर के श्री छत्रपति सहकारी चीनी कारखाने के चुनाव में उप मुख्यमंत्री अजित पवार के जय भवानी माता पैनल ने बड़ी बढ़त बना ली है। अभियान प्रमुख किरण गुर्जर ने मीडिया को बताया है कि अजित पवार और खेल मंत्री दत्तात्रेय भरणे के समर्थन वाले सभी उम्मीदवार आगे चल रहे हैं और ये चुनाव अब केवल स्थानीय नहीं रहा है, इसमें पूरे राज्य का ध्यान अपनी ओर खींच लिया है। चांगली परिस्थिती आहे। साधारणपणे एकंदर जर बघितलं आपल्याला की छत्रपती कारखान्यामध्ये एकूण मतदान जे आहे ते साधारणपणे 22,782 हे अ वर्गाचं आहे आणि ब वर्गाचं आहे ते 324 आहे, असं एकूण 23,000 आहे। परंतु आता 22,782 पैकी जवळजवळ 76 बूथ मधले 50% बूथ म्हणजे 9,000 मतं झालेलं मतदान आहे आपलं 17,199, त्यातलं अ वर्गाचं आहे 16,916। यातील 50% मतदान हे साधारणपणे 37 टेबलांवर मोजायला घेतले। ती मतं आहेत 9,000। 38 टेबलावर 9,000 मते मोजून झालेले आहेत। यामध्ये गट नंबर 1, गट नंबर 2 म्हणजे गट नंबर 1 लासूरनेचा आहे, गट नंबर 2 संसरचा आहे आणि गट नंबर 3 उद्दटचा आहे, यांचा समावेश आहे। यामध्ये श्री जगदंबा पॅनलचे सगळे उमेदवार आघाडीवर आहेत। जय भवानी माता पॅनलचे उमेदवार सगळे आघाडीवर आहेत। साधारणपणे आमच्या पॅनलला झालेल्या मतदानाच्या 70% मतं मिळत आहेत आणि विरोधी 30% मतं मिळत आहेत। लासूरने गटातून पृथ्वीराज जाचक यांना साधारणपणे 6,000च्या आसपास मतं मिळत आहेत आणि 3,000 विरोधात जात आहेत। तर शरद जामदार यांना पण तेवढीच मतं म्हणजे पॅनल टू पॅनल वोटिंग होते। या प्रकारे कुठली अडचण नाही। साधारणपणे याचे जे राऊंड आहेत ते रात्री उशिरापर्यंत चालतील। आत्ता पहिल्या राऊंडमध्ये म्हणजे 50% मतामध्ये पहिला गटमधले 2च उमेदवारांचं मतमोजणी पूर्ण होती, ती बाकीची हळूहळू प्रोसेस असतो। साधारणपणे 5 ते 6 वाजेपर्यंत पहिली फेरी पूर्ण होईल आणि रात्री 10 वाजता अंतिम निकाल। आत्ता जे तुम्ही बघितलं तर इंदापूर तालुक्यातल्या 3 गट मोजून झालेले आहेत। त्या ठिकाणी 70-30 झाले। राहिलेले 3 गट आहे, त्याच्यामध्ये अंतुर्ण्याचा गट आहे आणि बारामतीचे 2 गट आहे, गट नंबर 5-6। अंतुर्ण्याचा गट हा आता 1 वे चाललेला आहे जर आम्ही बघितलं तर, आणि बारामती 80 चालणार आहे। जर हा रेशो साधारणपणे भरणे मामांचा एरिया, अजितदादांचा एरिया ह्या जर काउंट केला तर 70-30 वरून तो रेशो खाली 80-20 वर यायला काय अडचण नाही। आणि 80-20 वर जेव्हा येईल तेव्हा ते मतदान हे एक्स पार्टीच म्हणावं लागेल।